जनतेच्या पाठिंब्यामुळे कायापालट मतदारसंघाचा करणे शक्य। आमदार विश्वजित कदम। आमनापूर व विठ्ठलवाडी येथे प्रचार दौरा। पलूस कडेगाव मतदारसंघात जनतेच्या पाठिंब्यामुळे कायापालट करणे शक्य झाले आहे। आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून पलूस कडेगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकवण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले। डॉक्टर कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमनापूर, बोरजाई नगर व विठ्ठलवाडी या गावामध्ये दौरा करून उगळेवाडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला। ते म्हणाले, पलूस कडेगाव मतदारसंघात डॉक्टर पतंगराव कदम यांनी भक्कम कामगिरी केली आहे। यामध्ये स्वर्गीय प्राध्यापक रामभाऊ उगळे यांनी त्यांना समर्थपणे साथ दिली। त्यांच्या पश्चात सर्वांगीण विकासासाठी विविध योजना मी राबवल्या। लागेल ती मदत माझ्या माणसांसाठी मी करतो। भविष्यात ही मदत आणि सहकार्य करण्यासाठी मी कमी पडणार नाही। जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ देणारे कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे आणि त्यामुळेच मतदारसंघात भविष्यातील विकास योजनांची रूपरेषा कशी असावी याचा अभ्यासही मी करतोय। विकास कामांना अधिक गती देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला। यावेळी आमनापूर गावात डॉक्टर कदम यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, मोहन घाडगे, अशोक काटे, विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे, माधव राडे, प्रमोद जाधव, राजाराम राडे, संदीप राडे, रणजित भोसले, संजय आवटे, धनाजी कदम, सदाशिव कदम, सुधाकर शिंदे, विलास राडे, संजय राडे, माणिक कदम, पांडुरंग पाटील, प्रफुल्ल पाटील, जगन्नाथ पाटील, राजाराम पाटील, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस मवियाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमनापूर गाव हे पूर्वीपासून पतंगरावजी कदम साहेबांनी जेव्हा राजकारणात पदार्पण केलं त्या काळापासून हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं गाव आहे। वास्तविक पाहता स्वर्गीय रामभाऊ उगळे हे साहेबांचे एक अत्यंत कट्टर आणि विश्वासू समर्थक म्हणून साहेबांच्या बरोबर गेले 35 ते 40 वर्ष त्यांनी साहेबांच्या बरोबरीने काम केलेलं। हे सगळं आमनापूरचं आणि कदम कुटुंबाचं नातं पाहता आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांनी सातत्याने आमनापूरच्या विकास कामांना झुकतमाप या पलूस तालुक्यामध्ये दिलेले। भाऊचाही स्वभाव असा होता की एखाद्या लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रश्न सोडवण्याकरता कदम साहेबांकडे जर एकदा त्यांनी हट्ट धरला तर पतंगरावजी कदम साहेब सुद्धा तरी भाऊंना नाकारत नव्हते, नाही म्हणत नव्हते। हा काळ मी प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिलेला आहे। भाऊ सुद्धा या मातीतून काम करत असताना या ठिकाणी प्रत्यक्षपणे लोकांची कामं, सर्वसामान्य जनतेची कामं ही घेऊन या ठिकाणी काम करत असतात।